नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. शिवभोजनचे थकीत बिल तात्काळ द्या, जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन. शिवभोजन केंद्रांना आर्थिक झळ, एप्रिल पासूनची बिले थकीत. परभणी जिल्हाधिकाऱ्याकडे निवेदनाद्वारे मदतीची मागणी. परभणी शासनाच्या महत्त्वाकांक्षी शिवभोजन योजनेअंतर्गत परभणी शहरात कार्यरत असलेल्या केंद्राचे माहे एप्रिल 2025 पासूनचे देयके बिल थकीत आहेत. सलग 7 महिन्यापासून बिल न मिळाल्याने शिवभोजन चालक व धारकांना तीव्र आर्थिक अडचणींना सामना करावा लागत आहे. या गंभीर आर्थिक परिस्थितीतही हे चालक गरजूगरिबांना भोजन पुरवत आहेत. मात्र 7 महिन्यापासून बिल थकल्यामुळे केंद्र चालवणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवभोजन धारकांनी एकत्र येत थकीत बिले त्वरित अदा करण्याची मागणी केली आहे. मागणी थकीत बिले देण्यासाठी तातडीने व्यवस्था करावी, जेणेकरून शिवभोजन धारकांना आर्थिक दिलासा मिळेल आणि ते गरजू गरिबांना शिवभोजन देणे अविरत चालू ठेवू शकतील. या संदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी परभणी यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनावर रत्नमाला सिंगणकर, मीना चव्हाण, तस्लीम पठाण, सुमित्रा लजडे, कल्पना दळवी, सविता दळवी, शकुंतलाबाई सरकटे, शेख मुमताज, जीवन पैठणकर आदीसह अनेक शिवभोजन चालकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. प्रशासनाने यावर लवकरात लवकर निर्णय घेऊन केंद्रांना आर्थिक मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. सर्व शिवभोजन चालक आहोत आणि 8 महिन्यापासून आमच्या शिवभोजनचे बिल थकीत राहिलेले आहे. तरी शिवभोजनवाले खूप अडचणीत आलेले आहे. शासनानं एकच विनंती आहे की आमच्या बिलाची तरतूद करून शासनानं द्यावा, एवढीच आमची एक अपेक्षा आहे. एवढंच बोलते. शिवभोजन आज 8 महिन्यापासून आम्हाला काही त्याचं बिल मिळालेलं नाही. आणि मग कसं महिला बचत गट म्हणजे 100 रुपयावर असते. 100 रुपये जमा करायचे महिन्याला आणि धकवायचं म्हणजे 8 महिने कसं धकवायचं. त्याच्यात आमचे फक्त 10 महिन्याचे 1000 रुपये जमा होतात. मग आम्ही याजना काढू परेशान आहे. ते शासनाला आमची एवढीच विनंती आहे की आमचं बिल त्वरित देण्याची कृपा करावी. एवढंच 2 तेरा क्या दुख रहा है? तो हमारा शिवभोजन जो है अभी हमारा जो पंचशील नगर एरिया में जो शिवभोजन चल रहा है, सब पूरे जो हमारे जो पूरे जिले का जो है तो अभी तक 7-8 महीने से सर बिल नहीं मिलने वाला है. अभी वो बिल मिलने के लिए हम यहाँ तक कलेक्टर ऑफिस तक आए, निवेदन दिए. अभी निचले सर को भी दिए हमने जो निवेदन. तो हम ये शासन से ये बोलना चाहते हैं कि हम जो हमारे जो बचत गट है बहुत गरीब वर्ग के बचत गट है. हम लोग 1-1 रुपया जमा करके जो है तो अभी चला रहे हैं यहाँ पर. तो महाराष्ट्र शासन ने जो है तो हमारे जो 7 महीने से 8 महीने से जो बिल जो रुकाए वाले हैं, हमारी परेशानी ये है कि अभी हमको जो बिल मिलता है ना, हम उससे डबल हमको ब्याज से पैसे लेके हमको चलाना पड़ा. तो वो जो पैसे जो आए वाले हैं हमारे तो कुछ काम कितनी रह रहे. इधर उधर से मांग के करना बोले तो ये कहना है शिवभोजन चलाना बोले तो एक बहुत ऐसा कठिन हो गया. जो लाभार्थी है, लाभार्थी को लाभ मिलना, ये हमारी सब पूरे शिवभोजन धारकों की जो मांगनी है. ये तो बस हम ये चाहते हैं कि शासन हमारे को जो है तो बिल दे देना और हमको जो है तो अभी जो हमारे को बाकी चीज़ों से जो प्रॉब्लम हो रहे वो हमारे प्रॉब्लम सॉल्व हो जाएगी सर. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.